संतप्त शेतकऱ्यांसह शिवसेनेचा रुमणे मोर्चा कारंजा तहसील कार्यालयावर धडकला। मोर्चा दरम्यान शिवसैनिकांनी प्रचंड नारेबाजी करून तहसीलदारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या, तसंच कर्जमुक्तीबद्दल अभिनंदनही केलं। संतप्त शेतकऱ्यांसह शिवसेनेचा रुमणे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। रिसोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बँकेमार्फत पीक कर्ज घेतलं होतं। नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांवर वाढत गेला। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ लागल्या याचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व महाविकास आघाडीने 2 लाखपर्यंत कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला, परंतु काही शेतकऱ्यांवर सेवा सहकारी संस्था व बँकेने अन्याय केला। कर्ज भरण्याची शेतकऱ्यांची ऐपत नसताना ज्या सेवा सहकारी संस्था व राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर थकीत कर्जाचं पुनर्गठन केलं, याबाबत शेतकऱ्यांना माहितीही देण्यात आली नाही। या साऱ्या प्रकारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांच्यावर अन्याय झाला। या अन्यायाच्या विरोधात शेतकऱ्यांसह शिवसेनेच्या वतीनं रुमणे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांनी व शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणा दिल्या। खासदार भावना गवळी यांचे जनसंपर्क कार्यालय रिसोड येथून या मोर्चाला सुरुवात झाली व तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।